सॉरी. तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर ह्या अशा बॅगा घेऊन आम्ही निघालेलो आहोत ऑर्डरला. माझ्या भाचीची ऑर्डर आहे हळदी लग्नाची. बिचारीने मला बोलवलेलं हळदीला, हळद लावायला ये माऊ, हळद लावायला ये. तर माऊही अशी वेळेवर चालली आहे. कारण की कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर बघा. मावस बहिणीचं रिसेप्शन होतं आणि तिला मी रेडी केलं. तर तिला रेडी केलं आणि तो प्रोग्राम अटेंड केला. घरचाच होता, असं उशीर झाला. उशिरा आली. सकाळीला ज्वेलरी बघायला गेली ब्राईडला. तर असं सगळा उशीर झाला म्हणून मी आता अशी वेळेवर चाललेली आहे. तसं आम्ही पण आहोत. पी मावशी आहे, मी आहे. तर बघूया. नवरीची तयारी चांगली होते. त्यांना असं वाटतं माऊ नेहमी तू म्हणजे अशी साधीच असते, त्यांच्याच मागे गडबडीत असते, मग तू काय आमचा प्रोग्राम एन्जॉयच नाही करत. तिचा एंगेजमेंटचा पण मी केलेला मेकअप, तो पण व्लॉग मी पोस्ट केलाय, तुम्ही बघू शकता. तर माऊ अशी माऊची अशी गडबड असते, त्या समजून घेतील, पण त्यांना वाईट वाटतं. संध्याकाळी जर घेतले मी थोडं माऊ होणार आहे थोडीशी रेडी, अशी साडी वगैरे सोबत घेतलेली आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आपला मेकअप महत्वाचा आहे. नवरीचा मेकअप छान व्हायला हवा आणि तिच्यासोबत तिच्या करवल्या पण आहेत, त्यांना पण आपल्याला छान छान रेडी करायचंय. तर आता भेटूया पोचल्यावर. साक्षी आलेली आहे मला हेल्पसाठी आणि आम्ही पोचलेलो आहोत. खूप लांब आहे. दादा बरे आहेत ना? हे माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत. नमस्ते. जीजू आमचे आणि नवरीचे पप्पा. या आम्ही आहोत. आता सगळं खाली आहे इथे. जागा एक नंबर आहे. मस्त एन्जॉय करायला रात्री मज्जा येईल. हे सगळं हळदीसाठी आहे आणि लग्नाचं नंतर आहे. हाय, मस्त. तू कसं आहे? अरे 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 अरे, कधी आलात मग तिकडनं? हे कधी आलात? हे एक आठवडा झाला त्यांना. ते नाशिकला आले आणि मग तिकडनं आज आले सकाळी. माझी ब्राईड बघा किती क्यूट. बघा. सॉरी का कशाबद्दल नको अगं. ठीक आहे. असं मस्त दिसतेस. हे ते फ्लॉवर ज्वेलरी तू माझी बहीण ना. मावशी किती मस्त नथ बीत घालून आहे बघ. काय मस्त, किती घाईघाईन केली विचार भाऊजींना. 2 मिनिटांमध्ये तयारी केली, काहीच केली नाही. भाऊजींची ओळख दाखवली ना, ती बहिणी माझी. माझ्या मुलीचं लग्न आहे. आणि आमची वाशिंची आई पण आली आहे. कधी आली तू? काल आले. साक्षी माझ्या आईची मामी. कशी आई? तू कशी आहे ना? मस्त. तिकडे बारकी घरी. बारकीला संध्याकाळी येईल. आई पण तुमचं आठवतं? इकडे पूर्वेकडेच तोंड तिकडे तुझं फेस राहील ना, पाठ तिकडे ना. त्यांना बोलू फोटोशूट. मला इथे यायला थोडं उशीर झालेलं, पण मला असं वाटलं की आता हळद लावून झाली असेल, पण इथे यांना सुद्धा हळद लावायला उशीर झालेला. हळद लावायची बाकी होती, त्यामुळे मला प्रज्ञाला हळद लावता आली. मला हळद लावायची संधी मिळाली. बहुतेक वेळा मला असं हळद लावायला मिळत नाही. आता फोटो नका
घरी इव्हनिंगला मस्त तयारी करून घ्या. फेस पॅकच लावला आहे तिचा. मम्मी मम्मी हो ना. आम्हाला पण लावली. थंडी 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 लागली पाहिजे. मावशीसाठी होता. गाईज पाहू शकता 5 वाजत आलेले आहेत. आता नवरीला हळद लावून झालेली आहे आणि मी चिंच बघितलेली आहे तिकडे. नको 4च लागतात. हे लवकर लवकर उरकायचं आहे. इथे चिंचा लागल्यात मस्त इंग्लिश चिंचा. साक्षीचा पण मन झालाय ना. ना मला आवडतं पण पाडून द्यायला शेतावर जाताना तिथून आणतात. पण पाडून द्यायलाच कोण नाही आम्हाला. तो झाड पण त्या साईडला आहे ना. मामीला पाडायचे. मामी होते काठीने. मामी होते एक डोले दिसत नाही ना चिंचा पाडायला चालले. नाही तर मामीनी पाडल्याच असत्या. माझा एक मेकअप झालेला आहे. नवरीच्या वहिनीचा म्हणजे माझी सून ना, माझ्या सुनेचा मेकअप झालाय. तिने खूप घाबरत केलाय पण मेकअप खूप छान झालाय. ती नॅचरल ब्युटी आहे. तर तिचा लुक मी नंतर तुम्हाला दाखवते. पण आपल्या वरमईला बघूया आपण. हा मी नवरीची आई. माझी ना मला लास्ट टाइम ना ती दुसरीकडे रेडी झालेली. छान झालेलं पण मला असं वाटलं म्हणजे आपण माझं मन नव्हतं भरलं म्हणून मी म्हटलं की यावेळेस मी ब्राईड सोबत तुम्हाला पण रेडी करेन. कारण त्यांना पण आवडतं मी रेडी केलेलं. कारण आपण वैभवच्या लग्नात केलेलं ना, त्यांना आवडलेलं. आणि प्रज्ञाचा ब्लॉग तुम्ही बघा, पाहिला नसेल तर. तिचा मेकअप खूप छान झालेला आणि तेव्हा मला पॉसिबल नव्हतं यांना रेडी करायला. सो आता मी ह्यावेळेस त्यांना रेडी करणार आहे. तर आपण बघूया आता. आणि माझ्या लास्ट व्हिडिओ मधली वरमाई पण कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि ही पण कशी वाटणार आहे ते पण कमेंटमध्ये सांगा. हे कोणाचे आहे? पप्पांचे पण नसणार आहे एंट्रीला. श्रावला व्हायला नवरी नाचते इथेच. बघ इकडे. मी फुल नाही गेली ते पण मला. गाईज आपली वरमई रेडी झाली. नवरीची वहिनी पण रेडी झाली आणि आता आपली ब्राईड पण रेडी झालेली. मी तुम्हाला दाखवते. हॅलो, कसा वाटला मेकअप? दाखवते ना. तुला आवडला मेकअप? खूप सुंदर झाला. खूप छान. चांगला झाला. थँक्यू. क्रेडिट गोज टू कविता माऊ. मागचं दाखव. प्रतीकची नवरी बघू दे. हा
सॉरी जावं का? ओके ओके हा जा आता तू. वाव वाव, म्हणजे माझा पाय एवढा वाचलाय आम्ही काय सांगू. माझी सर्दी झाली. मला घेशील ना? थोडं वरती घेते. दिसत नाही. अरे मी तू कशी दिसत. घेशील का? खरंच घेतले मी. तुझ्या दाशी आताच बघून एक बघून वाटतंय की हाल चाल. खूप उशीर झालाय, 10 वाजल्यात. शेवटची सायडर मी रेडी केलेली आहे, नवरीची करवली. तुम्हाला दाखवते पंजाबी लुक. आज कोण झाली? कसं वाटला? खूपच सुंदर. आम्ही कॉम्प्लिमेंट आहे. एक राऊंड आहे बघ, हेअरस्टाईल बघू दे त्यांना तुझी. वा खूपच सुंदर. मस्त. आम्ही वेगळं इमेजिन केलं होतं पण भारी झालं. जा आता जा 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 बाय. तुझं काही इथलं आवरायचं असेल पटकन आवर. आणि माझा ड्रेस आता 10 वाजता 10 वाजल्यात आणि हे लोक जातील तेव्हा आम्ही रेडी होऊ. माझा ड्रेस आहे. अशी आमची हळद. हे सगळं करवल्यांमुळे झाले. हिला उशीर झाले. ब्राईडला नवरी 8:15 आली तेव्हा मी काय करणार. मी 4 वाजता झाली. हे सगळी रेडी होऊन गेल्यात आणि आता घालते गे ते. तर सगळी रेडी होऊन गेल्यात आणि आम्ही पण रेडी झालोय. मी पण साडी सोबत आणली होती, वेअर केली होती. मी पण साडी सोबत आणली होती तर आता साडी वेअर केली. आता जाऊ आम्ही स्टेजवर. साऊ पण रेडी आहे, पियू पण रेडी आहे. इकडे माझी आई आली. आई बोलते पब्लिक चालली, तुम्ही दिसली तर पाहिजे. जाऊ दे मावशी, ये का जरा व्हिडिओ. आपलं काम आहे ना मावशी. हाय बाय करते आहे मावशी, माझी मावशी. हाय हाय हाय. आम्ही ज्या कामासाठी आलेलो ते काम आमचं चांगलं झालेलं आहे. आम्हाला त्याच्यात खुशी आहे. बाकी पब्लिकला, पाहुण्यांना दिसो नाही दिसो खंत तर वाटते, पण ठीक आहे. चला आता भेटूया स्टेजवरती.
नवरीला भेटून मी घरी यायला निघाली. आता इथे माझी वासिंची फॅमिली भेटलेली आहेत, माझे मामा मामी ह्या सगळ्यांना भेटून मी घरी निघते. लवकरच लग्नाचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे, तोही तुम्ही नक्कीच बघा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा म्हणजे त्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि हा व्हिडिओ कसा झालाय ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.